भिवंडी ते जालना ड्रग कनेक्शन उघड. मुख्य सूत्रधार अफजल खान पोलिसांच्या जाळ्यात. एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश. जालना पोलिसांची धडक कारवाई. 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. तरुणाईला पोखरणाऱ्या ड्रग्ज माफियांवर पोलिसांचा घाव. भिवंडीतून मुख्य आरोपी अटक. जालना पोलिसांची धडक कारवाई. 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. ड्रग्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश. आज दिनांक 14 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात तरुणाईला विळखा घालणाऱ्या एमडी मॅफेड्रॉन ड्रग्स रॅकेट विरोधात जालना पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत मुंबईतील भिवंडी येथून मुख्य सूत्रधार अफजल खान याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या रॅकेट मागील आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जालना रेल्वे स्टेशन परिसरात एमडी ड्रग्सची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी रंगेहात पकडले होते. त्याच्याकडून 2.61 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना ड्रग्स पुरवठ्याची साखळी थेट मुंबईतील भिवंडीपर्यंत पोहोचल्याचं उघड झाले. त्यानंतर जालना पोलिसांच्या विशेष पथकानं भिवंडी इथं गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मुख्य पुरवठादार अफजल खान याला ताब्यात घेतले. यापूर्वी अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या महत्त्वाच्या धागेदोऱ्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जालना शहरात एमडी ड्रग्सचा पुरवठा नेमका कोणाला आणि किती प्रमाणात करण्यात आला याचा कसून तपास सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता असून लवकरच आणखी अटक सत्र होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. या धडक कारवाईमुळे जालना शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला असून ड्रग्समुक्त समाजाच्या दिशेनं जालना पोलिसांनी एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे. शहरातील तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेला या कारवाईमुळे मोठं यश मिळालं आहे. मागील आठवड्याला कदीम जालना पोलीस स्टेशनचे अंतर्गत एमडी ड्रग्सवर कारवाई झाली होती. त्याच्यामध्ये 2.6 ग्राम एमडी आम्ही पकडला होता. त्याच्यामध्ये जे आरोपी गुन्ह्यामध्ये होता त्याच्याकडून विचारपूस करून आम्ही बॅकवर्ड लिंकेजेस शोधून काढले आहेत आणि मुंबईवरून एक माणूस ताब्यातमध्ये घेतला आहे आणि तिच्याकडून मॅक्सिमम रिकव्हरीचे आमचे प्रयत्न चालू आहेत. अजून काही चौकशी सुरू आहे का? अजून काही आरोपी आमच्या जे बॅकवर्ड लिंकेजेसची पूर्ण तपास आहे ते आता चालू आहेत. अजून आम्हाला होप आहेत की ह्याच्याकडून आम्ही मॅक्सिमम रिकव्हरी करू शकता आणि इथून बॅकवर्ड लिंकेजेस कुठले आहेत ते पण आम्ही शोध करतो. आरोपी जो ताब्यात त्याचं काय नाव, तो सप्लाय आरोपीला करत होता? अफजल अनीस खान नावाचा आरोपी आम्ही मुंबईवरून पकडला आहे.